मग दुसरा विषय असा की मागील महिन्यामध्ये दिव्यांग शिक्षकांच्या बाबतीत जी काही तपासणी आपण केली होती, सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून मी तपासणी केली होती. त्यामध्ये जे काही शिक्षक अपात्र आढळले आहेत, जे दिव्यांग आढळले आहेत, त्यांच्यावर काहीतरी तुम्ही आदेश काढणार होता दुर्गम भागात बदली करण्याचा, मात्र तो आदेश अद्याप निघालेला नाही. काय कारण आहे? सर्वप्रथम काय जे काही असा सर्वप्रथम हे पूर्ण याच्यात काय झालेलं आहे, बरेच लोकांनी चुकीच्या पद्धतीने दिव्यांगाचा लाभ घेतलेला आहे. तो अशा लोकांना, अशा कर्मचारीवर कारवाई करणारा जिल्हा परिषद सातारा प्रथम जिल्हा परिषद होता. याच्यात जे जे कोणी पण यांचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे त्याचा आपण लाभ काढून घेतलेला आहोत आणि त्याचं पुढचं नियोजन जे आहे तुम्हाला माहित आहे की विषय ऑलरेडी न्यायालयीनमध्ये आहे आणि पुढचं वरिष्ठ कार्यालयाचं परवानगी घेऊन आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. पण आम्ही फक्त त्याचे लाभ काढण्यापेक्षा पर्यंतच आम्ही मर्यादित राहिलो नाही. त्यांचा जो दिव्यांग सर्टिफिकेट होता, डिसेबिलिटी सर्टिफिकेट होतं, जो UDID होता, तोच खोटा होता असा आमच्या तपासणीमध्ये आढळून आलेला आहे. तो सर्टिफिकेट पण कॅन्सलेशनसाठी आम्ही आरोग्य विभागासोबत पाठपुरावा करत आहोत. याच्यात बघा 3-4 विभागाचं आणि अजून न्यायालयीन पण विषय आहेत आणि 3-4 विभागाचं म्हणजे कन्व्हर्जन्समध्ये काम करायचं आहे. तो हे आणि पहिल्यांदा आहेत, आम्ही पहिला जिल्हा आहोत. तर याच्यासाठी हे थोडं तुम्हाला असं डिले वाटत असेल, पण आमचं नियोजन पक्की आहेत आणि आम्ही परवानगीसाठी पण पूर्ण अप्लाय केलेलं आहे. आता सध्या मान तालुक्यातील एकूण 6 शिक्षकांची अपात्र आहेत. त्यामध्ये जे खरोखर दिव्यांग आहेत त्यामध्ये काहीतरी 2 शिक्षक खरोखर दिव्यांग आहेत, मात्र त्यांची नावं अपात्र यादीत आहेत. आणि मान तालुक्यातीलच अनेक असे कित्येक शिक्षक आहेत त्यांची नावं मात्र त्या यादीत दिसत नाहीत. एकूण 77 लोकांची यादी काहीतरी आयुक्तांकडे चौकशीसाठी असल्याचं आपल्याला समजतंय. त्यामुळं जे त्या यादीत नाहीत आहे, जे खरंच त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे मात्र ते यादीत नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? तुमच्या प्रश्नाचे 2 पार्ट आहेत. सर्वप्रथम जे तुम्ही म्हणतात की खरोखर दिव्यांग आहेत पण त्याच्या काय याच्यात नाही पण अपात्र आढळून आलेलं आहे. सर्वप्रथम याच्यात 2 गोष्टी आहेत. तुम्हाला जर दिव्यांगाचा जर लाभ घ्यायचा असेल तर ॲज पर डिसेबिलिटीज ऍक्ट 2016 तुमचं 40% डिसेबल व्हायला पाहिजे. असं नाही की मी 10% आहेत, बघा मी दिव्यांग आहे तरी पण मला लाभ पूर्ण द्या, असंही होत नाही. बरेच लोक आहेत, हे 40%चा जो आहे ते मर्यादा मी ठेवली नाही, एक तांत्रिक संघटनांनी ठेवलेला आहे आणि कानून आहे, ठीक आहे, जो आम्हाला पालन करायचं आहे. कोणालाही पण जर असं वाटत असेल की काहीच हे झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे, तर ते अपील करू शकतात, ठीक आहे, तो पर्याय त्यांच्याकडे आहे, ठीक आहे. हे झाला एक विषय. दुसरा आहे तुमचं हे जो विषय आहे काय म्हणतात अजून पण कर्मचारी आहेत, हो बरोबर असू शकतात, ठीक आहे. आता आपण काय केले होते, मी परत सांगते, आम्ही प्रथम संस्था शासकीय यंत्रणा आहोत ज्यांनी हे कारवाई केलेली आहे. कशामुळे केले होते, कारण आम्हाला बदलीच्या जेव्हा आपण तपासणी करत होतो कागदपत्राच्या, तेव्हा बरेच मात्राचा असा दिव्यांगाचा असा लाभ घेतानाच कर्मचारी दिसत होते. पण आता RDP ग्रामीण विभागाच्या पण आणि समाज कल्याण दिव्यांग कल्याण विभागाच्या पण एक पत्र आलेलं आहे की 100% शासकीय कर्मचारीची तपासणी करायची आहे. तर आम्ही त्यांच्या पण कारवाई चालू केलेलं आहे. 100% शासकीय कर्मचारी त्यांनी अजून तपासणी नाही केली. याच्यात मी उत्तर देते. असं आमच्या माहितीप्रमाणे असं 3 शिक्षक होते जे गैरहजर होते तपासणीमध्ये, त्यांना आपण निलंबित केलेलं आहे लास्ट वीक.